पिऊन पती मारहाण करत असल्याने पत्नी माहेरी निघून आली। तिला घ्यायला पती तिच्या माहेरी आल्यानंतर सासऱ्याने पाठवण्यास नकार दिला। त्यामुळे संतापलेल्या जावयाने सासऱ्याचा चाकूने खून केला। ही घटना शनिवारी 2 मार्चला रात्री 9:30च्या सुमारास चिकलठाणा येथील धनगर गल्लीत घडली। सिडको एमआयडीसी पोलिसांनी जावयास यावेळी अटक केली आहे। दत्ता रामराव पाटोळे वय वर्ष 36 असे संशयित जावयाचे तर सूर्यभान फकीरचंद रिठे वय वर्ष 52 असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे। रिठे यांचा मुलगा योगेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्ताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। वाहन चालक असलेल्या दत्ताचे सुनीतासोबत 14 वर्षापूर्वी लग्न झाले। त्यांना 2 मुले व 1 मुलगी आहे। दत्ता सुनीताला सतत त्रास देत होता। दारू पिऊन येत तिला मारहाण करत होता। त्यामुळे सुनीताचे वडील सूर्यभान यांनी तिला 1.5 महिन्यापूर्वी माहेरी आणले। दत्ताने नातेवाईकांसह शनिवारी सासऱ्याचे घर गाठले। नातेवाईकांच्या उपस्थितीत बैठक झाली। वाद होऊन सासऱ्याने जावयास हाकलून दिले। त्यामुळे संतापलेल्या दत्ताने सूर्यभान यांच्या पोटात चाकूने वार केला। यात सूर्यभान जागीच गतप्राण झाले। त्यानंतर दत्ता दुचाकी तेथे सोडून मुलाला घेऊन पसार झाला। सिडको एमआयडीसी पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्याला अटक केली। पोलीस निरीक्षक गौतम पातारे हे यावेळी अधिक तपास करीत आहे। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।